त्यांना शुभेच्छा द्याव्या, त्यांना प्रोत्साहित करावं. सर्वप्रथम व्यासपीठावर जे सरस्वतीची प्रतिमा आहे त्याला वंदन करून, तसंच व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थिती लावलेले आपले गुहागर तालुक्याचे तहसीलदार सर, पाटील सर व तसेच सर्व इतर मान्यवर यांना नमस्कार करून आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला. सर्वप्रथम आपला शिक्षणाचा पाया हा शाळेत रचला जातो. त्यानंतरचं जी गरज आहे तंत्रज्ञान, म्हणजे तंत्रज्ञान आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याचा पाया रचण्यात आपल्या या पंचकृषीत, आपली पंचकृषीत सर्वात महत्त्वाचा वाटा असलेले आपले संदेजी साळवी साहेब यांचं खूप मोठं योगदान आहे. तुमची ही जडणघडण जी केली आहे तंत्रज्ञान रिलेटेड, शाळेची शैक्षणिक जी आहे तुमची साक्षरता शाळेमार्फत तर होत आहेत, पण भविष्यात ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत, तांत्रिक म्हणा किंवा IT रिलेटेड म्हणा, त्याचा जो पाया रचण्यात जो महत्त्वाचा वाटा आहे तो निश्चितच संदेजी साळवी यांचा आहे. आपण जे तुम्ही आज आपल्या इकडचा दुर्गम भाग लक्षात घेता, खरंच ही काळाची गरज, वास्तविकतेत सरांनी सांगितल्याप्रमाणे जी आपल्या भागाची गरज होती ती भागवण्यात सरांचा खूप मोलाचा वाटा आहे. तर याबरोबरच आपण जे मोटिवेट करणं असतं किंवा प्रोत्साहन देणं म्हणतो आपण, ते प्रत्येक वेळी भाषण किंवा समोरच्याला समजून सांगून करता येतं असं नाही. तर केलेल्या यशाची जे यश संपादन केलं आहे विद्यार्थ्यांनी, त्यांना पोचपावती मिळण्यासाठी हा जो आज कार्यक्रम इथे ठेवलेला आहे त्यासाठी खरंच खूप संदेश सरांचे पण खूप खूप आभार आहे. आणि सरांनी केलेल्या वर्षभर केलेल्या मेहनतीचं आज जे फळ आहे ते आज आपण यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत बघत आहोत. तर वेळोवेळी बरेचसे प्रोग्राम, वेबिनार वगैरे अरेंज करत असतात, करिअर रिलेटेड असो, टेक्नॉलॉजी रिलेटेड असो किंवा इतर कुठलेही असो. हे तर आहेच, हे सर्व महत्त्वाचे आहेच. याबरोबर मी सरांना एक सजेशन देऊ इच्छितो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, की भविष्यात एखादा वेल्थ मॅनेजमेंट म्हणजे आर्थिक साक्षरता या रिलेटेड जरी एखादा प्रोग्राम अरेंज करता आला तर आपली ही जी भविष्याची पिढी आहे, युवा पिढी, त्यांना निश्चितच त्याची मदत होईल. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद जोशी सर. आपण दिलेल्या सूचनांचं आम्ही नक्कीच पालन करू. त्यानंतर विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि आमचे ग्रामसेवक भाऊ सूर्यवंशी सर, की जे स्वतः MPC सारख्या परीक्षेसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना विनंती करतोय आपण आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वांना नमस्कार. मरगळाली काय ताट बसा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आता भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्व समाज सुधारक यांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. आजच्या या सुयश कॉम्प्युटर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या तालुक्याचे सन्मानित तहसीलदार परीक्षित पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावर उपस्थित प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांची नावं घेण्यात वेळ घालवण्यापेक्षा बराच कार्यक्रमाला वेळ झालेला आहे. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर एवढ्या प्रचंड संख्येनं आपण अतिशय दरवर्षी संदेश साळवी सर हा कार्यक्रम घेतच असतात. मला वाटतं 2016 साली आपण गारवा कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी फार मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. तिथपासून मी या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून संदेश सर बोलले उपस्थित नेहमीच राहतो. कारण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, करिअर गायडन्स करणं ही आज काळाची गरज आहे. गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं बऱ्याच मान्यवरांनी आता विलाजी गुरु असतील, शिकेल तो टिकेल नाहीतर हुकेल, म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं आपण म्हणतो. 10वी 12वी नंतर पुढे काय हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक करिअर करत असताना, पुढचं शिक्षण निवडत असताना नेहमी पडत असतो. आता 10वी नंतर काय, पुढे 12वी नंतर काय. ज्या वेळेला आम्ही 10वी 12वी झालो
त्यावेळेची शिक्षण पद्धती आणि आताची सध्याची शिक्षणाची पद्धत ही पूर्णपणे बदललेली आहे. आता काय तुम्हाला बेस्ट 5 ना, काय बेस्ट 5 आहे ना, अजून आहे ना. म्हणजे 6 पैकी 5 विषयांना जर मॅक्झिमम गुण तुम्हाला मिळाले तर तुम्हाला बेस्ट 5. म्हणून आज 90%च्या वर काय काय विद्यार्थी तर साहेब 100% आता सध्या 10वी 12वीला पडलेले आहेत. आणि मी नेहमी सांगतोय कोकण डिव्हिजन महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये पहिला येणारा कोकण डिव्हिजन आहे. ही कोकणची भूमीच अशी आहे की शिक्षणाची गंगा इथं, म्हणजे गंगेचा जन्म झाला, कलाकारांचा जन्म या भूमीमध्ये झालेला आहे, समाज सुधारकांचा जन्म या भूमीमध्ये झालेला आहे. परंतु शिक्षणाच्या बाबतीमध्ये आज या विषयावर बोलत असताना कोकणामधील जे शिक्षण 10वी 12वी नंतर जे टॅलेंट बोर्डात आलेली विद्यार्थी आहेत ते पुढे टिकत नाहीत असा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण का बघा, 10वी 12वी झाल्यानंतर मुलं काय करतात, 12वी सायन्स झालं, M.Com झालं, काय कॉमर्स, त्यानंतर कुठली शाखा आर्ट्स आणि सायन्स, ह्या 3 ब्रँच तुम्हाला 10वी नंतर निवडता येतात, बरोबर. त्यानंतर एखादी ब्रँच निवडायची आणि त्यामध्ये 12वीला चांगली मार्क पडल्यानंतर आपण काय करतो. आता मी काल परवा नीटचा रिझल्टचा एक लेख वाचला, लोकसत्ता पेपरला होता लेख होता. त्यामध्ये नीटचा रिझल्ट तुम्ही देखील बघितला असाल. किती मार्काची नीटचा पेपर असतो, 720 पैकी 720 पडलेले 67 विद्यार्थी आहेत गुरु साहेब. 720 पैकी 720 पडलेले 67 विद्यार्थी आहेत. आता तो न्यायालयामध्ये विषय गेलेला आहे, तो भाग सोडून देऊया आपण. त्यानंतर 700 पडलेले 1993 विद्यार्थी आहेत. त्यानंतर 648 पडलेले 40,000 विद्यार्थी आहेत. म्हणजे मी या 2-3 वर्षाच्या पूर्वी MBBS ला ऍडमिशन घेण्यासाठी वगैरे क्वचित एखादा विद्यार्थी MBBS ला वगैरे जायचा. आपल्या भागातले गव्हर्नमेंट कॉलेजला MBBS ला गेलेले सर काय मी तर बघितलेलं नाही तर 8-10 वर्षामध्ये तरी. आणि प्रायव्हेटला तुम्हाला जर MBBS ला जायचं असेल तर 8 कोटी मोजावं लागतं, कमीत कमी 2-3 कोटी तरी. म्हणजे एखादं साधारण जरी तुम्हाला कॉलेज भेटलं, अशा परिस्थितीमधून आता शिक्षण आपल्याला घ्यायचं आहे. मग अशी परिस्थिती आपल्याकडे आहे का, 10वी 12वी नंतर काय करायचं. म्हणजे माझा दोस्त सायन्सला गेला म्हणून आपण सायन्सला जातोय, बरोबर आहे का नाही. असंच आहे ना पद्धत आपल्याकडं. त्यानं घेतलंय म्हणून मी घेणार. घरात पप्पा मम्मीशी भांडणं विद्यार्थी करतात. ह्या पद्धतीने न जाता आपल्याला ज्याच्यामध्ये आवड आहे ती शाखा निवडा, ती ब्रँच निवडा आणि त्यामध्ये मॅक्झिमम करिअर करण्याच्या ज्या संधी आहेत त्या संधी निवडा. हल्ली आता इंजिनिअरिंगची अवस्था तुम्हाला माहित आहे. पुण्यामध्ये इंजिनिअरिंग अतिशय टॉप कॉलेजला इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी देखील आज 10,000 पेमेंट घेतात. हे आपल्या शिक्षणाची आजची अवस्था आहे. शिक्षणामध्ये फार गरिबी आलेली आहे. मी गरिबी हा शब्द वापरतोय कारण शिक्षणामध्ये ही जी गरिबी आहे ही गरिबी आपण कधी पुसू शकत नाही. म्हणून बेरोजगारीचा दर आपल्या भारताचा आणि महाराष्ट्राचा देखील वाढत असताना दिसतोय. म्हणून शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये करिअर करत असताना, पुढच्या दिशा ठरवत असताना एक चांगल्या पद्धतीचं गायडन्स देखील आपण घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला योग्य वेळी हे मिळलं पाहिजे. मिळते का आपल्याला. ह्या मिळण्याच्या संधी स्वेस कॉम्प्युटरच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची जनजागृती करण्याच्या करता एक अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. शिक्षणाच्या बाबतीत बोलत असताना बरेच जण आज MA झालो, PhD झाली, ME झाली, MBBS, BAMS, आज नोकरीच्या बाबतीमध्ये विचार करत असताना तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. पोलीस भरतीसाठी MBBS वाल्यांनी फॉर्म भरलेले आहेत. आज MA MEd झालेली तर शिपाई पदासाठी जवळजवळ हजारों फॉर्म आलेले आहेत. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असलेली मुलं, इतकी स्पर्धा आज झालेली आहे. स्पर्धा कुठं नाही, स्पर्धा प्रत्येक ठिकाणी घराघरात आहे, भावाभावात देखील स्पर्धा आहे. मग जगात तर किती स्पर्धा असेल. ह्या स्पर्धेच्या योगामध्ये आपल्याला या शिक्षणामध्ये टिकण्याकरता जे उपयोजन जे म्हणतोय आपण ज्ञानाचं, नुसतं शिकून काय उपयोगाचं आहे का, नाही. तुम्हाला त्या ज्ञानाचं उपयोजन जर नाही करता आलं, तुमच्या जीवनामध्ये उपयोग नाही करता आला तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. मी नेहमी मोटिवेशनल बोलत असताना नेहमी सांगतो, नॉलेज आपल्या जीवनामध्ये 98% कामाचं आहे. 2% एक शब्द आहे. 2%चा
जीवनामध्ये हर्बार्ट्स पंचपदी जे म्हणतो आपण, ती पंचपदी जर आपण लागू केली तर निश्चितपणाने आपण यशस्वी होतो. पहिला शब्द आहे लव. लव म्हणजे काय? काय हसला बघा. लव म्हणजे काय? लव म्हणजे प्रेम, बरोबर. लव इज नॉट लव्हर्स लव. एखाद्या मुलीवर प्रेम करणं म्हणजे लव नव्हे. पेनच्या टोकावर प्रेम करणं हे देखील प्रेम आहे. आई वडिलावर प्रेम, बहिणीवर प्रेम, मित्रावर प्रेम, बरोबर आहे की नाही. आपल्या पुस्तकावर प्रेम, आपल्या करिअरवर प्रेम, याला लव म्हणायचं. या लवची जर तुम्ही एबीसीडी ने बेरीज केली तर ती आपल्या जीवनामध्ये 47% येते. दुसरा शब्द आहे नॉलेज. नॉलेज म्हणजे काय? ज्ञान. ह्याची एबीसीडी चे क्रमांक देऊन जर तुम्ही बेरीज केली, आता जास्त वेळ मी घेत नाही, मला अजून एका कार्यक्रमाला जायचंय. खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे. नॉलेजच जर तुम्ही बेरीज केली तर 98% आपल्या जीवनामध्ये नॉलेजचा उपयोग होऊ शकतो. आणि हार्डवर्क, मुलं स्मार्ट वर्कपेक्षा हार्डवर्कला जास्त महत्व देतात. आता हे नीटचे निकाल लागण्याचं कारणच काय आहे? ती घोकमपट्टी हो. पुस्तकं पाठ केलेले आहेत. मागच्या क्वेश्चन पेपरचे जे प्रश्न आहेत ते सगळे पाठ करून घेतात. आता तुम्हाला माहित आहे खासगी क्लासेसचं पे राज्यात देशात कितीतरी लातूर पॅटर्न देखील महाराष्ट्रामध्ये गाजतोय. पहिल्या वर्षी नीटला कमी पडले, दुसऱ्या वर्षी लगेच मुलं कुठं लातूरला पाठवतात. मग गोरगरिबांच्या मुलांना पाठवण्याची क्षमता आहे का आपल्याकडं? तिथं वर्षाला 10 लाख रुपये फी आहे प्रायव्हेट क्लासेसची. म्हणून ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकण्याकरता मी सांगत होतो नॉलेज 98%, हार्डवर्क. हार्डवर्क म्हणजे काय? डॉन्की वर्क आपण जे करतोय ते वर्क न करता स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. हार्ड वर्कची बेरीज 97% आपल्या जीवनामध्ये येते. आणि लास्ट ॲटिट्यूड नावाचा एक शब्द आहे, त्याची बेरीज करा, ते 100% येते. ॲटिट्यूड म्हणजे काय? कोण सांगेल? ॲटिट्यूड म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन. एखाद्या गोष्टीकडे आपण कोणत्या नजरेनं बघतोय, सीइंग अँगल, आपला जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन बदलला तर निश्चितपणाने आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. नॉलेजच्या बाबतीमध्ये ज्ञान असणारे भरपूर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातल्या सर्व विद्यापीठाच्या पदव्या घेऊन आले, म्हणून त्यांनी भारताचं जगातलं सर्वात मोठं लिखित राज्यघटना लिहिली, बरोबर ना. मग आपण MA केलाय, PhD केलाय, काय करतोय आपला बाळ्या? त्याच्यात मुंबईमध्ये जाऊन काय 10,000ची नोकरी करणार की नाही? इकडं आई वडील अतिशय आनंदाने सांगतात, मॅडम बरोबर आहे ना, 10,000 माझ्या पोराला पगार आहे. अरे UP बिहार मधनं येऊन वडापाव विकणारे तासाला 10,000 कमवतात मुंबईमध्ये. ही आज परिस्थिती आहे. बघा तुम्ही मुंबईला, भविष्यात तुम्ही मुंबईला जाल, पुण्याला जाल, आणखी कुठल्या दुबईला जाल, परंतु तिथली जी स्पर्धा आहे, आज बिझनेस मध्ये मुलांनी उतरलं पाहिजे. शिक्षणामध्ये नोकरीच करावी असं कुठं कायद्यात लिहिलंय का? नाही. बिझनेसला देखील भरपूर स्कोप आहे. चहा विकणारे करोडपती आहेत आज आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं, चहा विकणारे देखील करोडपती आहेत. वडापाव फुटपाथवर विकणारे UP बिहारवाले आलेले आहेत. फरशी बसणारा राजस्थानवालाच कशाला पाहिजे? मग आपल्या मराठी माणसाचा हा अपमान हे आपण पचवून घेतोय. ह्या दृष्टीने देखील भविष्यामध्ये उद्याच्या तुम्ही एक फार मोठे उद्योजक बनत असताना किंवा एखादा व्यावसायिक बनत असताना किंवा मोठा IAS अधिकारी, क्लास 1 ऑफिसर बनत असताना हा दृष्टिकोन देखील आपला चांगला असला पाहिजे. ह्या दृष्टीने आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. जाता जाता फक्त नॉलेजच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सांगतो, फक्त ज्ञान असून उपयोग नाही, तुम्हाला ते प्रकट करता आलं पाहिजे. 2008 पासून कोकणचं आणि माझं नेहमी खास नातं असायचं. याचं कारण सांगतो, माझे मामा संगमेश्वर, देवरुख तालुक्यामध्ये, संगमेश्वर तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षक होते आणि मी नेहमी यायचो. मला हे काय ते शाहीद बापूंचा एक डायलॉग आहे, काय झाडी, काय डोंगर, काय हटील, है ना, फेमस झाले. तसं हे मला कोकण फार आवडायचं आणि मी नेहमी यायचो. D.Ed ला असताना 32 शिराळामध्ये D.Ed माझं झालं. त्यावेळेला आंबा घाट उतरलं की लगेच हे आपलं कोकण लागतं आणि त्यावेळेला यायचो. हा सुंदरसा निसर्ग, आज ह्याच्यावर देखील आपण विचार करणं गरजेचं आहे. सुंदरसा निसर्ग आणि कोकणला सर्वाधिक समुद्र किनारा आपल्याला लाभलेला आहे, तो फार मला आवडायचा. आणि लाल परीनं जायचो आंबाघाट. तुम्ही आंबाघाट बघितलाय? साहेब देखील कोल्हापूरचे आहेत. साहेबांना तुम्हाला ऐकायचं आहे, त्यामुळं मी जास्त वेळ घेत नाही. ज्या वेळेला मी लाल परीनं जात होतो, नॉलेजचं एक उदाहरण सांगतो फक्त छोटंसं.
ज्या वेळेला लालपरी जात असताना ती लालपरी बंद पडली. लालपरी म्हणजे काय, एसटी महामंडळाची गाडी. आणि त्या गाडीमध्येच एक मिस्त्री होते, मिस्त्री काम करणारा मिस्त्री होता. ड्रायव्हर आणि कंडक्टरला प्रश्न पडला, आता गाडी कशी चालू करायची, आणि डेपोला त्यांनी पर्यायी व्यवस्था करण्याकरता गाडी मागवली. तो मिस्त्री काम करणारा माणूस उतरला, माझी 200 रुपये फी द्यायची आणि ती गाडी मी चालू करून देणार. त्या मिस्त्रीने तो हातोडा वगैरे सगळा काढला आणि गिअर बॉक्स असतो माहिती आहे, गिअर बॉक्स गाडीचा, त्या गिअर बॉक्स वरती हातोडा मारला. त्या मिस्त्रीने काही केलेलं नाही, ना वायसर बदलली, ना वायर बदलली, ना कुठली काय ऑइल टाकलं किंवा काही केलेलं नाही, कुठलाही पार्ट बदललेला नाही, तरी देखील गाडी चालू झाली. ड्रायव्हर आणि कंडक्टरने विचारलं, तुम्ही काहीच केलं नाही एसटीला आमच्या, तर तुम्हाला 200 कशाचे द्यायचे? त्या मिस्त्रीने दिलेलं समर्पक उत्तर आहे, ते फार महत्वाचं आहे. हा हातोडा ज्या ठिकाणी मारायचा आहे ना, त्यासाठी 200 रुपये आहेत. म्हणजे हे आपलं जे नॉलेज आहे ते कुठं वापरायचं हे ज्याला कळलं, तो आयुष्यात ह्या जगाच्या पाठीवर कुठेही टिकू शकतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला एवढंच सांगतो, करिअरच्या वाटा निवडत असताना भविष्याचा वेध घेऊन तुम्हाला जे काही वाटतंय, म्हणजे शेजाऱ्यानं कशाला इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला म्हणून घेऊ नका. तुम्हाला जे वाटतंय, तुम्हाला भविष्यामध्ये ज्या ह्याच्यामध्ये आवड आहे त्या पद्धतीचं करिअर निवडा. आणि जाता जाता एवढ्याच खूप खूप आपणास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी आमंत्रित केलं, आयोजकांचं त्यांना देखील खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण मला दिलेल्या शुभेच्छा आणि प्रोत्साहन सदैव ते लक्षात ठेवतील. यानंतर विनंती करतोय आमचे मंडळाधिकारी काजोळकर सरांना आपण आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या. आदरणीय व्यासपीठ, या व्यासपीठावर उपस्थित माननीय या तालुक्याचे तहसीलदार पाटील साहेब, तसेच सर्व मान्यवर, यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र संदेश सावी, प्रत्येक वेळेला आम्हाला काही छोटा मोठा कार्यक्रम असला तरी सरी आमचा असे हात देणारे आमचे संदेश सावी यांना आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद देतो. तसेच विद्यार्थी मित्र, आपण या 10वी-12वीच्या परीक्षेत यश संपादन केलंय, त्या यशाने ओरडून न जाता आपण काय करतो की 10वी-12वी झाली की आपण मुंबई गाठतो. मुंबई न गाठता सर्व उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा, म्हणजे स्पर्धा परीक्षा MPSC असेल, UPSC, हे अनेक स्पर्धा परीक्षा आहेत, याकडे वळावं असे मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. आपल्या अत्यंत मार्मिक शुभेच्छा आमच्या मुलांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. मी विनंती करतो यानंतर पूजा गुरु मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आमच्या शुभेच्छा द्याव्यात. सर्वांना नमस्कार. आपले सर्वांचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते. तसेच आज उपस्थित सर्व मान्यवर आणि गुहागर तहसीलदार यांचे पण मी स्वागत करते. तुम्हा सर्वांचे जे आज यश मिळाले आहे, तुम्हा सर्वांना, त्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून व निर्मल ग्रामपंचायत खोडकेकडून तुम्हा सर्वांचे स्वागत करते. धन्यवाद मॅडम. यानंतर विनंती करतोय सडेसंभाजी गावच्या सरपंच महोदया डिंगळे मॅडम, आपण पण मुलांना शुभेच्छा द्यायच्या. नमस्कार सगळ्यांना. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आपल्या आंबोली गावामध्ये सुयश कॉम्प्युटर इथे आज विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा साजरा करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे तहसीलदार पाटील साहेब तसेच सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि विद्यार्थी, सर्व विद्यार्थी, आज विद्यार्थी गुणगौरव सोहळा जो साजरा करण्यात येतो
तो आता ह्या काही वर्षामध्ये हे चालू झालेलं आहे. ह्याच्या मागे आमची मुलंसुद्धा चांगल्या टक्केवारीने चांगल्या मार्काने पास झाली, पण असे काय कुठे सोहळे साजरे केले जात नव्हते. तरी पण आमच्या विद्यार्थ्यांनी आज जरी मी आई आज 7वी शिकलेली आहे, पण माझी मुलगी आज D.Ed असून आज ती शिक्षिका आहे आणि जिल्हा परिषद शाळेवरती शिक्षक आहे. माझा मुलगासुद्धा तसाच ॲग्रिकल्चर त्याने डिप्लोमा घेतलेला असून त्याला थोडंसं नोकरीच्या संदर्भात यश आलं नाही. तरी पण तुम्ही या पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही असंच आपल्या जीवनातलं करिअर करावं अशी मी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्व मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतील. मित्रांनो, आपण सगळेजण 12वी 10वी या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पुढे मार्गक्रमण करत असाल. शिक्षण घेत असतानाच सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपण कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, आता नव्यानं संगणक साक्षरता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर आहे. आताच आमच्या जोशींनी सांगितल्याप्रमाणे आर्थिक साक्षरता या सगळ्या गोष्टींकडे अत्यंत डोळसपणे बघून तुम्हाला तुमचं जीवन जगण्यासाठी मार्गक्रमण करायचं आहे. कुठल्याही प्रकारे स्ट्रगलशिवाय किंवा संघर्ष केल्याशिवाय कुठल्याही विद्यार्थ्याला यश प्राप्त होईल या भ्रमात तुम्ही अजिबात राहायचं नाही. ज्याच्याकडे कष्ट करण्याची तयारी आहे, सतत त्याच्याकडे डोकं लढवण्याची तयारी आहे, अभ्यास करण्याची तयारी आहे, तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक प्रकारचे व्यावसायिक कोर्सेस आहेत, अनेक प्रकारचे व्यावसायिक मार्गदर्शन आहेत. सगळ्या प्रकारच्या बँका तुम्हाला व्यवसायासाठी सुद्धा उभं करण्यासाठी अर्थसहाय्य करत असतात. परंतु तुमच्याकडे प्रचंड मेहनत करण्याची जिद्द शिक्षण घेता घेता असलीच पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इथून पुढची 10 वर्ष आपल्याला जेवढं जमेल तेवढं शिक्षण घेता घेता आपली आर्थिक स्थिती कशा प्रकारची आहे याचं भान राखून आपल्या कुटुंबाला मदत होईल, कुटुंबाला हातभार लागेल अशा प्रकारचं शिक्षण घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. दुसरी गोष्ट, आमच्या जिल्हा परिषद शाळा मुलांना सक्षम बनवण्यासाठी नेहमी सतर्क असतात. आता जिल्हा परिषदेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय यांच्या व्यतिरिक्त जिल्हा परिषद रत्नागिरीनं येत्या 4थी पासूनच रत्नागिरी टॅलेंट सर्च परीक्षा, रत्नागिरीचा भास्कराचार्य या 2 चांगल्या परीक्षा आणलेल्या आहेत. पुढे गेल्यावर ध्यास व्याकरणाचा, भाषा समृद्धीचा ही एक परीक्षा आणलेली आहे. आणखीन महत्त्वाचं, विज्ञानावर आधारित नासा आणि इस्रो ही एक परीक्षा आणलेली आहे. या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी माझे यशस्वी होत आहेत त्यांना बेंगळुरू म्हणजे आपला इस्रोमध्ये जायची संधी मिळते बघण्यासाठी आणि नासामध्ये जायची संधी मिळते. पहिल्याच परीक्षेमध्ये सुदैवानं माझ्या विद्यार्थ्यांना यश मिळालं. ती विद्यार्थिनी बेंगळुरू, कर्नाटक आणि नासा अमेरिका, अत्यंत गरीब घरातली सोनाली मोहन ढिंगणकर, काजूजी गावातली अत्यंत गरीब घरातली विद्यार्थी अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. याही वर्षी आमच्या गोव्यामधले विद्यार्थी अमेरिकेपर्यंत पोहोचलेले आहेत. अशी संधी केवळ जिल्हा परिषद शाळेमध्येच आहे, इतर कुठल्याही शाळेमध्ये नाही. आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दुपारचं मोफत जेवण मिळते, 2 गणवेश मिळत आहेत, पुस्तकं मोफत मिळत आहेत, सर्व प्रकारच्या सुविधा मिळत आहेत, आरोग्य विमे मिळत आहेत, अपघात विमे मिळत आहेत. अशा प्रकारची सुविधा देणारी एकमेव शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळाच आहे. आणि म्हणून तुमचे जे बंधू भगिनी असतील त्यांना तुम्ही सांगा की शक्यतो शिक्षण घेताना 8वी पर्यंतचं शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्येच घेण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये अनेक फायदे आहेत आणि हा लाभ आपण सोडू नये. मी जास्त वेळ न घालवता संदेश सरांनी हा जो उपक्रम राबवला त्यासाठी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. विचार मंचावरील मान्यवरांचे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रती आपण सगळी जागरूक राहायचं आहे. आणि त्या शेवटचं एक मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या तालुक्याचे तहसीलदार महोदय सन्माननीय परीक्षित पाटील साहेब यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावं अशी मी त्याला विनंती करतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संदेशजी साळवी, ज्या
सगळ्या महापुरुषांमुळे समाजसुधारकांमुळे आपण या ठिकाणी उपस्थित आहे. आपण चांगलं शिक्षण घेतलं, आपण या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो. अशा सर्व समाजसुधारक महापुरुषांना मी वंदन करतो. सर्व या ठिकाणी ज्यांचा गुणगौरव झाला अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो. या ठिकाणी 10वी आणि 12वीचे विद्यार्थी सोडून अजून काही विद्यार्थी आहेत, बरोबर आहे ना? 10वीचे आणि 12वीचे किती विद्यार्थी आहेत? 10वी आणि 12वी हातवर करा. बऱ्यापैकी सगळे आहेत. बाकी टॅलेंट सरचे नवोदयला प्रवेश किंवा परीक्षा पास झालेले थोडेफार विद्यार्थी आपल्या इथं आहेत. तुमची 10वी आणि 12वीची परीक्षा झाली. या परीक्षेमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं गुण संपादन केले. सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की सगळ्यात शेवटी बोलणं म्हणजे आपले बरेच पॉईंट सगळ्या लोकांनी कव्हर केलेले असतात, त्यामुळे आपल्याला पॉईंट खूप कमी भेटतात, बरोबर ना? त्यामुळे आपण थोडंसं इंटरॅक्टिव्ह करू. तुम्हीही बोलाल आणि त्यासोबत मीही बोलेल, म्हणजे तुमचाही कंटाळा जाईल आणि थोडंसं जे काय 10-15 मिनिटाचं माझं मार्गदर्शन असेल ते आपल्याला थोडंसं चांगल्या पद्धतीनं कव्हर करता येईल. यात 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत. मी 12वीच्या विद्यार्थ्यांना, 12वीचे किती आहेत विद्यार्थी? 12वी झालेले आहेत ना? मग आता तुम्ही काहीतरी करिअरचा ऑप्शन ठरवला असेल ना? ठरवलं की नाही? तू सांग बरं. मी कोणालाही काही विचारणार आहे, त्यामुळे लक्ष द्या. इंजिनिअरिंग करणार. कुठलं इंजिनिअर होणार आहे? कम्प्युटर सायन्स. तोंडाला पोहायचं नाही, मी बरोबर उठवणार कोणालाही. बसा खाली. असे बरेच लोक आहेत ज्यांनी ऑलरेडी आपलं गोल डिसाईड केलेलं आहे, आपलं करिअर डिसाईड केलेलं आहे. साधारणतः परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि आपल्याला अजूनही बऱ्याच गोष्टींचा विचार करण्याची आपल्याला संधी आहे, बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करण्याची संधी आहे. यापैकी जर 10वी आणि 12वीचा निकाल लागला आणि आपल्याला 90पेक्षा जास्त टक्के मिळाले, आपला इथं सत्कार झाला म्हणून आपण यशस्वी झालो. आपण एका छोट्याशा गोलमध्ये यशस्वी झालेलो आहे, पण आयुष्याच्या गोलमध्ये आपण पहिली पायरी गाठलेली आहे, फक्त पहिली पायरी गाठलेली आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या जडणघडणीमध्ये ज्या टप्पे आहेत त्या टप्प्यामध्ये आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी निश्चितच आवश्यक आहे. त्या प्रकारचे कार्यक्रम होत आहेत, याचं एक या आबलोलीसारख्या ठिकाणी होत आहेत, त्याचं एक कौतुक वाटतं मला. सगळ्यात पहिल्यांदा हे सांगायचं आहे की मी मोटिवेशन देण्यासाठी आलो नाही अजिबात. मोटिवेशन जे व्हिडिओ बघतो आपण किंवा मोटिवेशन देणारी लोक आहेत त्यांचे आपण सेशन करतो. मोटिवेशन फार फार तर 1-2 तास, एखादा दिवस किंवा 2 दिवस टिकतात, त्याच्यापेक्षा जास्त टिकत नाही. तुम्ही व्हिडिओज बघितले असतील बरेच की जे मी म्हणजे असतील त्यांची परिस्थिती, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण काही लोक तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी ज्या स्टोरीज सांगतात किंवा तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतात, ते मोटिवेशन जे आपल्याला लेक्चरमधून मिळतं ना, ते फार फार तर 2 दिवस टिकतात. याचं कारण असं आहे की आपण फक्त त्यांनी दिलेल्या मोटिवेशनवर जास्त अवलंबून असतो. आपण स्वतःहून प्रयत्न कमी करत असतो. जोपर्यंत तुम्हाला स्वतःमधून मोटिवेशन काही मिळत नाही, एखादा टार्गेट आपण सेट करत नाही आणि त्या टार्गेटकडे आपण जाण्यासाठी स्वतः प्रयत्न करत नाही, तोपर्यंत काही नाही होणार. म्हणजे तुम्ही जर असे वर्षभर लेक्चर करत बसाल की मला समोरचा वक्ता काहीतरी सांगेल, मी थोडं मोटिवेट होईल आणि मग मी माझ्या कामाला सुरुवात करेन, तर ते तुमचं 2-3 दिवस चालेल. 2-3 दिवसानंतर तुम्ही जे अगोदर होता त्या स्टेजला येऊन थांबाल. त्यामुळे एक लक्षात ठेवा की हे जे मोटिवेशनचे कार्यक्रम आहेत आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला थोडंफार चार्ज करण्यासाठी आवश्यक आहेत, पण या गोष्टी मोटिवेशनच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या स्वतःमधून जोपर्यंत तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, मनापासून तयार होत नाही, तुमची इच्छा होत नाही, तोपर्यंत तुम्ही या गोष्टी करू शकणार नाही. आता आपल्याला बऱ्याच लोकांना जे इंजिनियर आणि डॉक्टर व्हायचे आहेत, आता सध्या ज्यांनी ठरवलेलं आहे, त्यांना लहानपणापासून त्यांचे घरचे सांगतात, आई वडील सांगतात की माझ्या मुलग्याला मोठं करून आम्ही काय करू? डॉक्टर आणि इंजिनियर करू. बरोबर आहे ना? आपल्याला लहानपणापासून एक 4-5 प्रकारचे करिअर माहीत असतात. त्यातले मेन महत्वाचे 2 म्हणजे डॉक्टर आणि इंजिनियर. मग आपलं 5वी पर्यंत एखाद्याचं ध्येय असतं, चला मी डॉक्टर होतो. मग तो कोणाला तरी इंजिनियर चांगला बघतो ज्याचं पॅकेज चांगलं आहे, आणि मग तो 6वी-7वी पासून आपलं ध्येय बदलतो आणि आता काय होतो? इंजिनियर होतो.
त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, त्या कधीपर्यंत ठीक असतात जोपर्यंत तुम्ही तुमची 10वी पास करत नाही. ती 10वी पास केल्यानंतर तुम्ही त्या टप्प्यातून पुढे जाऊन तुमची 12वीची परीक्षा पास होत नाही तोपर्यंत. 12वीची परीक्षा पास झाल्यानंतर आपण करिअर, आपला गोल, आपलं ध्येय सेट करण्यासाठी 2-3 गोष्टींचा आधार घेतो. त्याच्यामध्ये ज्यानं स्वतःहून काही करायचं ठरवलेलं आहे तो क्लिअर असतो की मला हेच करायचं आहे, कारण त्यानं त्याच्यावर अभ्यास केलेला आहे, त्याला माहिती आहे की याच्यामध्येच मला करिअर करायचं आहे. दुसरा असतो त्याचा मित्र, जो हा जे करतोय ते चांगलं असेल या भोळ्या बाबड्या अपेक्षेमध्ये असतो आणि म्हणतो की माझा मित्र जे करतोय तेच मी करणार. बरोबर आहे ना? आणि तिसरा असतो ज्याला आई वडिलांनी सांगितलं असते की तुला हे करायचं आहे, ते तुम्हाला जमू दे अगर नाही जमू दे, तुम्हाला तेच करायचं आहे जे तुमच्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे. बरोबर आहे ना? असे 2-3 प्रकारचे आपले करिअरचे गोल असतात. पण मित्रांनो, आपण इथंच आता बघितलं की आता 10वी 12वी सोडून पण आपण बऱ्याच मुलांचे सत्कार केले. बरोबर आहे ना? याच्यामध्ये कोणी स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलंय, कोणी जागतिक स्तरावरती एखाद्या खेळाचं, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या गावाचं प्रतिनिधित्व केलंय. बरोबर आहे ना? त्यामुळं आपले 10वीचे आणि 12वी, विशेषतः 12वीच्या लोकांनी ऐका, बाकीच्या लोकांनी काही थोडंफार मनावर जास्त घेतलं नाही तरी चालेल. आपल्याकडे आता निकाल लागल्यानंतर जो वेळ बाकी आहे, जो ऍडमिशनसाठी वेळ बाकी आहे, याच्यामध्ये आपण सगळेजण माझ्या माहितीनुसार मोबाईल वापरतात. मोबाईल चांगल्या कामासाठी वापरणं अत्यंत आवश्यक आहे आत्ताच्या वेळी. हे जे 10-15 दिवस आहेत, त्या 10-15 दिवसामध्ये तुम्हाला एक गोष्ट निश्चित करायची आहे की या 10-15 दिवसात आपलं आयुष्य कसं असणार आहे. बरोबर आहे ना? आताच जर तुम्ही आपण ह्याच्यामध्ये कुठलाही डिसिजन घेऊ शकत नसेल तर मी माझं वैयक्तिक सांगतो की मी BSc, मला ऑप्शन नव्हता, मला मेडिकलला ऍडमिशन मिळालं नाही म्हणून मी BSc केली. मग BSc केल्यावरती सगळे मित्र MSc करतात. आता BSc केल्यावर काय करू, शेवटी एकच ऑप्शन आहे आपल्याकडे MSc करणं, म्हणून MSc केली. म्हणजे हे माझे जे 5 वर्ष होते ते विदाऊट गोल सेटिंग माझे असेच वाया गेले. हे जर तुम्हाला करिअरच्या पुढच्या टप्प्यात जाऊन असं वाटेल की मी हे केलं नसतं बरं झालं असतं, ते केलं नसतं बरं झालं असतं, हे जे 4-5 वर्ष आपल्या आयुष्याचे वाया जाणार आहेत ते जर आपल्याला वाचवायचे असतील आणि आपल्याला सगळ्यांच्या स्पर्धेतून 4-5 वर्ष मागं पडायचं नसेल तर आता जे 12वीच्या विद्यार्थ्यांना जे 10-12 दिवस मिळत आहेत, त्या 10-12 दिवसामध्ये थोडासा विचार करायचा आहे. विचार कुठल्या गोष्टींचा करायचा आहे की जे मी करिअर निवडणार आहे ते माझ्यासाठी योग्य आहे का, या करिअरसाठी कष्ट घेण्याची माझी तयारी आहे का, या करिअरसाठी माझी कॅपॅसिटी आहे का, आणि कॅपॅसिटी नसेल तर ती कॅपॅसिटी वाढवण्यासाठी माझी तयारी आहे का, तेवढं कष्ट घेण्याची माझी तयारी आहे का. 2-3 लोकांना जरी म्हणलं किंवा हे जे 12वीचे लोक जे आहेत ते सगळ्या लोकांना जरी मी विचारलं की तुमचं पुढचं ऍडमिशन कुठल्या याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे, काही लोकांनी इंजिनिअरिंग सांगितलं, काही लोक डॉक्टर सांगतील, याच्या व्यतिरिक्त कोणाचं उत्तर असेल तर सांगा. डॉक्टर, इंजिनियर हे सोडून कोण 12वीच्या विद्यार्थ्यांचा वेगळा गोल आहे का काही? बिंदास सांगा, पुढचा प्रश्न विचारणार नाही मी. सांगा ना. त्यांनी सांगितलं, तुम्ही सांगा. हा, की ठरवलं नाही अजून? काय ठरवलंय सांगा. आणि इंजिनियरच आहे ना तो. इंजिनियर आणि डॉक्टर सोडून कोण काय ठरवलंय का वेगळं? ऍग्रिकल्चर फील्ड आहे, काही कोण लोकांना बिझनेस करण्याच्या अनुषंगानं BBA ला ऍडमिशन घ्यायचं आहे, काही लोकांना कॉमर्सला ऍडमिशन घेऊन काही CA व्हायचं आहे, CS व्हायचं आहे का कोणी असं? हे आपण का सांगू शकत नाही माहिती आहे का? आपण याच्यावर अभ्यासच नाही केला. आपण लहानपणापासून ज्या गोष्टी आपल्या डोक्यावरती बिंबवण्यात आल्या त्या गोष्टीचाच आपण विचार करतो. आपली 10वी गेली, आपली 12वी गेली, आपण 12वीमध्ये इथं सगळे 10वी-12वीचे गुणवंत विद्यार्थी आहेत म्हणून आपण इथं उपस्थित आहे. आणि ह्या गुणवंत विद्यार्थ्यांना जर आपण विचारतो की तुमच्या करिअरचे ऑप्शन्स का, मी कोणालाही म्हणत नाही की तुम्ही इंजिनिअरिंग करू नका किंवा डॉक्टर होऊ नका किंवा काहीच होऊ नका, असं काहीच म्हणत नाही. मी एवढंच म्हणतो की सगळे ऑप्शन तपासा आपल्या कॅपॅसिटीनुसार. नाही, आपण आता कसं आहे, काही लोकांना इंजिनियर व्हायचं आहे पण ते लोक कुठल्या तरी वेगळ्या फील्डमध्ये खूप एक्सलंट काम करू शकतात, पण त्यांनी त्या गोष्टीचा विचारच नाही केला कधी, म्हणून ते आता काय करायचं मग जाऊ दे इंजिनियर होऊया असं एक काही लोकांचा समज असू शकतो. आता एक करिअरचे ट्रेंड असतात काही, जसं पूर्वी D.Ed होतं, बरोबर आहे ना? बरेच लोक D.Ed केले, आता D.Edचे कॉलेजेस नाही आहेत, बरोबर आहे का? इंजिनिअरिंग कॉलेज बरेच बंद पडू लागले, कारण जी डिमांड सप्लायची गोष्ट असते, मागणी आणि पुरवठा, शिकलाय ना आपण?
मागणी पुरवठा, ज्या गोष्टीची मागणी आहे तेवढाच पुरवठा झाला तर ते ऑप्टिमम कॅपॅसिटीमध्ये चालते किंवा चांगली चालते. मागणी जर 100 पॉईंटची असेल आणि तुम्ही 500-700 लोक तयार करत असाल तर उरलेली 400-500 लोकांना ती संधी मिळणार नाही आणि पर्यायानं बेरोजगारी वाढणार आहे. बरोबर आहे का? त्यामुळं इंजिनिअरिंग कॉलेजेस वाढलेले होते, ते इंजिनिअरिंग कॉलेज बरेच कॉलेज आता कमी पण व्हायला लागलेले आहेत. आपण जग करतंय म्हणून करायला जाणं ही गोष्ट आपल्याला थोडीफार मागं पाडावी लागेल. आता आपल्याला आपली कॅपॅसिटी ओळखावी लागेल आणि त्या अनुषंगाने आपलं करिअर निवडावं लागेल. डॉक्टर आणि इंजिनियर झाला किंवा अधिकारी झाला म्हणजे मग सक्सेसफुल झाला असं नाही अजिबात. आपल्याला जी आवड आहे आणि आपण ज्या गोष्टीमध्ये कुठलीही गोष्ट असू द्या, आता मी असं म्हणेन की इथं सुतारकाम करणारे कोणाचे तरी वडील सुतारकाम करत आहेत, त्यांच्या मुलग्याला जवळपास आता 90% मार्क मिळालेले आहेत आणि आता तो इंजिनियर होणार आहे. बरोबर ना? पण त्याला इंजिनियर व्हायचंच नाही आहे, त्याच्या वडिलांची इच्छा आहे म्हणून तो होतोय. पण तो इंजिनियर न होता तो अशा आर्ट जे आहे, आर्ट म्हणजे सुतारकामामध्ये पुढे जाऊन, आता असेही सुतारकाम करणारे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडं वर्षभराची ऑर्डर राहते. म्हणजे तुम्ही आज ऑर्डर केली की तुम्हाला 1 वर्षानं त्या गोष्टी सप्लाय करतायत, एवढी डिमांड आहे त्यांच्याकडे. मग आपण त्या गोष्टी आत्मसात करून एक्सलंट व्हायचं त्या गोष्टीमध्ये की आपण इंजिनियर होऊन आपले वडील जे व्यवसाय करतायत त्याचा काही आपल्याला फायदा होत नाही, आपण केलाच नाही आणि आपण त्या वडिलांचा धंदा व्यवसाय मोठा करायचा आहे किंवा आपलं त्याच्यामध्ये काही इनपुट द्यायचं आहे, आपलं काही त्याच्यामध्ये ज्ञान टाकून तो चांगल्या पद्धतीनं टेक्नॉलॉजिकली चांगला प्रगत असा करून त्याच्यातून काय फायदा कमवायचा आहे का? काही लोकांच्या ह्या हाबरोली पट्ट्यावरती रस्त्याच्या बाजूला काही लोकांची जमीन असेल, ज्यांना शैक्षणिक कामामध्ये रस नाही, अशा लोकांनी छोटे मोठे व्यवसाय शिकण्यासाठी ज्या व्यावसायिक शिक्षण आहे ते व्यावसायिक शिक्षणामध्ये आपलं जे काही इंटरेस्ट आहे त्याच्या अनुषंगाने शिक्षण घेतलं तरी चालेल. अधिकारी झाला किंवा पुण्या मुंबईला इंजिनियर म्हणून गेला किंवा डॉक्टर झाला म्हणजे सक्सेसफुल झाला असं नाही. सक्सेसफुल होणे किंवा ते आपण यशस्वी झालो हे मानणं 2 गोष्टीवर आहे. एक आहे की ते स्वतःला कितपत आपल्याला आवडतं आणि आपण त्यामध्ये समाधानी आहे का, आणि दुसरं आहे की समाजाने त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला. आता कोणी म्हणेल की अधिकारी झाला म्हणजे तो यशस्वी झाला, असं नाही अजिबात. अधिकाऱ्याला शासनाने दिलेले जे ध्येय आहेत, पॉलिसी आहेत त्याच राबवायचे असतात. वैयक्तिक काही त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. एखाद्या शासनाने निर्णय ठरवला तर तोच तुम्हाला फक्त अंमलबजावणी करायची आहे. अंमलबजावणी कशी करावी ह्याच्यामध्ये आमचं डिस्कशन आहे की बाबा कशा पद्धतीने चांगली अंमलबजावणी करता येईल. म्हणजे मला काय आहे की मी नोकरी करतोय, मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की नोकरी करत असाल तर नोकरी करताना तुमचं जो एम्प्लॉयर आहे म्हणजे ज्यांनी तुम्हाला नोकरी दिलेली आहे त्या नोकरी देणाऱ्याच्या फायद्यासाठी आपण काम करतो. बरोबर आहे ना? आणि दुसरा एक ऑप्शन आहे आपल्याकडे की आपण व्यवसाय करून आणि आपण एखादा बिझनेस स्टार्ट करून आपण नोकऱ्या देऊ लोकांना. 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता अभ्यास करणं, डिग्री मिळवणं आणि ह्या डिग्रीतून आपल्याला जॉब कुठेतरी मिळेल ही अपेक्षा ठेवून आपल्याला शिक्षण घेणं हे थोडंसं कुठेतरी ह्या गोष्टीला आपल्याला बदल द्यावे लागेल. शिक्षण घेताना शिक्षणामध्ये आपल्याला नोकरी नाही लागली तर आपण कुठेतरी या एखाद्या गोष्टीवरून आपला व्यवसाय सुरू करू शकतो. अशा पद्धतीनेही शिक्षणाचा दृष्टिकोन घेतानाचा दृष्टिकोन आपला असायला पाहिजे. माझे बरेच मित्र आहेत जे मेकॅनिकल इंजिनियर आहेत ज्यांना जॉब मिळाला, पण एवढा जॉब मिळाला की ते त्यांचा खर्चही भागू शकत नाहीत, त्यांच्या कुटुंबाचा खर्च भागू शकत नाही. ते परत त्यांच्या गावी आले, आमच्या गावी आले. काही लोकांनी पॉवर टिलर, काही लोकांनी तुमच्या शेती उपयोगी मशीन जे आहेत त्या, काही लोकांनी मिल्किंग मशीन असतं ना ऑटोमॅटिक म्हशीचं गाईची धार काढण्याचं मशीन, ते तयार केलं. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला आपण शिक्षण घेत असताना वेगळ्या गोष्टी निवडण्याच्या, वेगळ्या गोष्टी वेगळ्या वाटा निवडण्याचे आपल्याकडे ऑप्शन्स असतात. त्यामुळं जे आपण ध्येय आता निवडलेलं आहे ते बदललं म्हणून तुम्हाला कोणी काही फरक पडणार नाही. ज्या गोष्टी आपल्याला बिंबवल्या किंवा आपण कोणाच्या फोर्सफुली कोणी आपल्यावर लादल्या त्याच गोष्टी आपण करतोय तर तुम्ही भविष्यात कुठेतरी फ्रस्ट्रेट व्हाल. तुम्हाला असं वाटेल की मी ही जी गोष्ट करत होतो की माझ्या घरच्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझ्या मित्राच्या सांगण्यावरनं करतोय, पण ही जर गोष्ट मी न करता मी माझ्या आवडीची गोष्ट केली असती तर ती माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी खूप चांगल्या पद्धतीनं पुढे गेली असती. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. फक्त समाधानावर आपलं घर चालत नाही. बरोबर आहे ना? समाधानासाठी, घर चालण्यासाठी आपल्याला पैसाही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळं आपलं कोणी पॅशन फॉलो करत असेल, कोणाला चित्र काढायची आवड असेल, कोणाला वूड कार्विंगमध्ये इंटरेस्ट असेल, कोणाला काही वेगळा व्यवसाय करायची इच्छा असेल
तर ह्या सगळ्या गोष्टी करताना पैसा आणि पॅशन, म्हणजे आपलं जे काही पॅशन आहे, मला हे बनायचं आहे, ते बनायचं आहे, ह्या गोष्टी आणि त्याच्यासोबत आपल्या आर्थिक जे मगाशी संकल्पना सांगितली की एक साक्षरता असायला पाहिजे, आर्थिक साक्षरता, त्या पद्धतीने सांगायचं असं की आपण आपलं पॅशन फॉलो करता करता आपलं घरही चालवायचं आपल्याला. त्यामुळे दोन्ही गोष्टी कुठं आपल्याला मिळतील जिथं मला खूप चांगला आर्थिक लाभही होईल आणि मी जे करतोय त्याचं मला समाधानी मिळेल, अशा गोष्टी आत्मसात करणं, अशा गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. मी एक सांगायचं आहे की आपण एक कन्सेप्ट आहे की आता तुम्ही लहान आहे ती गोष्ट समजण्यासाठी, पण एक प्रोकॅस्टिनेशन म्हणून एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये आपण आहे ना, तुम्हाला जाणवत असेल की एखादी गोष्ट चांगली गोष्ट असेल ज्याचा आपल्याला फायदा भविष्यात होणार असेल, अशा गोष्टी आपण करणं थोडंफार डिले करतो किंवा टाळतो. बरोबर आहे ना? जसं मला एखाद्या विषयामध्ये मला शाळेमध्ये एखादा प्रोजेक्ट सादर करायचा आहे, तो प्रोजेक्ट कधी सादर करायला सांगितलेला असतं आपल्याला 10 दिवसापूर्वी. बरोबर? आपण तो सादर करत नाही, आपण काय करतो मग, आपण म्हणतो अजून 10 दिवस आहे. बरोबर आहे ना? मग आपण असेच 2-4 दिवस घालवतो. मग आपल्याला विचार येतो की चला आपल्याला आता 4-5 दिवस बाकी आहे. मग आपल्याला अजून कॉन्फिडन्स येतो की हा खूप छोटा विषय आहे, आपण 1-2 दिवसातच निपटवू शकतो. मग शेवटचे 2 दिवस उरतात आणि मग 2 दिवस आपण एवढं काम करतो आणि ते शेवटच्या क्षणाला आपण तो प्रोजेक्ट तयार करतो. आपण याची सुरुवात कधी केली होती? 2 दिवसापूर्वी. करणं कधी अपेक्षित होतं? 10 दिवसापूर्वी. बरोबर आहे ना? मग हे जे टाळाटाळ करणं असतं की आपण आपल्या क्षमतेला ज्यावेळी स्टार्ट करायला पाहिजे त्यावेळी स्टार्ट करत नाही. आपण आताही म्हणतो की मगाशी मी सांगितलं की करिअर निवडताना आपल्याला अजून 10-15 दिवस आहे त्याच्यामध्ये अभ्यास करा. यासाठी सांगतो की आपण जसे दिवस जातील तसे बाकीचे ऑप्शन शोधणं बंद करेल आणि जो ऑप्शन आपण आता निवडलेला आहे तोच आपण फायनल करेल. फायनल करण्याबद्दल काही मत नाही, दुमत नाही. तुमच्या आवडीचा विषय आहे, तुम्ही फायनल करा. पण तो फायनल करता करता अजून काय आपल्याला ऑप्शन्स आहेत आणि अजून कुठं करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत ह्या गोष्टी बघायला आपल्याला निश्चित वाव आहे. कुठल्याही गोष्टी कोण सांगतंय म्हणून करणं किंवा जग करतंय म्हणून करणं ह्याला काही सध्याच्या जगामध्ये अजिबात अर्थ नाही आहे. कोणाला करिअर गायडन्स देणं हा एक धोकाच आहे आता सध्या. मी एखाद्याला म्हणलो तो हो इंजिनियर आणि पुढे जाऊन नाही नोकरी लागली तर माझ्याकडे येईल तो. तुम्ही मला सांगितलं होतं इंजिनियर हो आणि आता मला जॉबच नाही. बरोबर आहे ना? त्यामुळं आपण आपल्या कॅपॅसिटीने आपलं जॉब निवडणे, आपल्या कॅपॅसिटी आपण कुठंपर्यंत आणू शकतो, किती कष्ट करू शकतो ते आपण ओळखणं आवश्यक आहे. आणि या ओळखीनुसार आपल्या क्षमतेनुसार आपण क्षमतावाढीच्या आपल्या अंदाजानुसार आपलं करिअर निवडणं आवश्यक आहे. आता मी एवढं सांगितलं, बऱ्याच लोकांना आता एक 15-20 मिनटं वाटेल की चला बरोबर आहे आपल्याला थोडा अभ्यास करावा लागेल. परत प्रोकॅस्टिनेशन येतं की आपण काय करणार, आपण एक 2-4 तास म्हणणार मी अभ्यास करतो चला करूया. मग कोणतरी मित्र भेटणार, मग मोबाईल, इंस्टा, रील, यूट्यूब सगळं येणार पुढं आणि मग अर्धा दिवस झाला का म्हणणार जाऊ द्या आता सरांनी काय सांगितले बरोबर काय फरक पडतो, आपण जे करणार आहे ते पुढं करू. पण हे कधी आठवतं माहिती आहे का आपल्याला, जेव्हा आपण हे सगळं करतो आणि मग आपल्याला वाटते की आपल्याकडे वेळ होता आणि आपण थोडंफार विचार करायला वाव होता आणि आपण त्यावेळी विचार करायला पाहिजे होता. अशा गोष्टी वेळ गेल्यानंतर त्याचं महत्त्व कळणं ही खूप वाईट गोष्ट आहे. सगळ्यांना 12वीच्या विद्यार्थ्यांना 10वीच्या विद्यार्थ्यांना दोघांना हीच विनंती आहे की पूर्वीचे दिवस जे होते की इंजिनियर झाला की त्याला 100% गॅरंटी होती की याला जॉब मिळणारच आहे, फक्त त्याला पासच करायचं होतं. बरोबर आहे ना? म्हणजे डिग्री प्राप्त करायची होती, मग त्याच्या गुणानुसार त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याला चांगले चांगले पॅकेज मिळायचे. आता तसं ऑप्शन नाही आहे. आता डिग्री केली तर तुमच्या डिग्रीसोबत लाखो विद्यार्थी तुमच्या डिग्री सारखे विद्यार्थी, तुमच्यापेक्षा चांगले मार्क मिळालेले विद्यार्थी तुमच्यासोबत असणार. कॉम्पिटिशन खूप भयानक आहे. त्यामुळं एकाच मार्गाने विचार न करता आपण वेगवेगळ्या मार्गाने विचार करू शकतो. काही बऱ्याच गोष्टी ज्या आहेत छोट्या मोठ्या आता वाटत असतील पण त्या भविष्यात खूप मोठ्या होतील. तुम्हाला एक ॲडव्हान्टेज असा आहे की आपल्या बऱ्यापैकी भागातले लोक मुंबईला आहेत, जी देशाची आर्थिक राजधानी आहे. ज्या आर्थिक राजधानीमध्ये n नंबर ऑफ बिझनेस किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ज्या खूप वाटताना छोट्या वाटतात पण त्या एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला किंवा चांगल्या इंजिनियर पॅकेज असणाऱ्या व्यक्तीच्या पॅकेजपेक्षा जास्त पैसे कमवणारे पण लोक आहेत. त्यामुळं करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणजे हे फॅन्सी वर्ड आहे, ते फॅन्सी वर्ड न ठेवता
आपल्या मुंबईच्या संपर्कातून चांगला एक संपर्क तयार करून त्याच्यामधून आपल्याला करिअरचे काय ऑप्शन मिळू शकतात का, छोट्या बिझनेसचे काय ऑप्शन मिळू शकतात का, मी माझ्या एरियामध्ये राहून काही वेगळं करू शकतो का, या सगळ्या गोष्टीची चाचपणी करणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना आपले जे मित्र आहेत, वडीलधारी माणसं आहेत, या सगळ्यांचा सल्ला घेणे आणि त्या पद्धतीनं आपलं कामकाज करणे, आपलं दिशा निवडणे हे खूप गरजेचं आहे. ज्या लोकांनी आता सेटच केलेला आहे गोल, आपल्याला हेच करायचं आहे, त्याच्यामध्ये त्या गोष्टी आपल्याला साध्य करता करता एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला नेहमी आपल्या आयुष्यामध्ये प्लॅन बी असायला पाहिजे. म्हणजे आपला प्लॅन हे ठरलेला आहे आता, ते प्लॅन हे आपण साध्य करण्यासाठी काही करू, किती कष्ट करू, इथे सगळे कष्ट करणारे बसलेले आहेत. पण ते गोल आपला साध्य करताना, आपलं ध्येय साध्य करताना त्या ध्येयामध्ये कुठेतरी भविष्यात आपल्या कामाने नाही तर कुठल्या तरी बाहेरचे फॅक्टर जे असतात की रोजगाराची कमतरता असणं वगैरे वगैरे ह्या गोष्टी, ह्याच्यामुळे जर आपल्या केलेल्या कामावरती काही यश मिळणार नसेल तर आपल्याला कुठला तरी दुसरा एक ऑप्शन निश्चितच बघून ठेवावा लागेल. ॲटलिस्ट त्याची तयारी करून ठेवायची. तुम्ही डिग्री करत असाल तर 100% मी सांगतो, डिग्रीचे विद्यार्थी 10 महिने जर डिग्रीचा अभ्यास असेल, म्हणजे 10 महिने जर डिग्रीचे असतील त्या वर्षातले, तर 1 महिन्याचा अभ्यास करतात जास्तीत जास्त. उरलेले 9 महिने काही करत नाही. 95% लोकांचं असंच असतं, 90-95%, की ते फक्त परीक्षा आली की 15 दिवस महिनाभर अभ्यास करत असतात, इतर वेळ काही नसतं. मग ते रुटीन लाईफ चालू असतं त्यांचं. अशा रुटीन लाईफमध्ये आपल्याला प्लॅन बी काय आहे, प्लॅन बी आपण काय करून ठेवून आपल्याला तयारी करून ठेवायची हे तयारी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एकच गोल आपण चाललोय, पण त्याला पर्याय म्हणून पण आपल्याला काही ऑप्शन्स आपल्याला ठेवावे लागतील. सगळ्यांना तुम्ही जे निश्चित कराल ध्येय, त्या निश्चित केलेल्या ध्येयामध्ये आपल्याला यश मिळो. इथं सगळे जे गुणवंत विद्यार्थी आहेत, जे काही लहान अजून विद्यार्थी आहेत 4वी-5वीचे, त्यांच्यासाठी ह्या गोष्टी खूप डोक्यावरून गेल्या असतील, कारण त्यांना अजून खूप वर्ष आहे या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी. त्यांनी जे लहान वयामध्ये यश संपादन केले, तर यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं, 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी पुनश्च एकदा अभिनंदन करतो. आणि आपण जेवढा मोबाईलचा वापर इतर समाज माध्यमांसाठी वापर करतो, तो थोडासा एक 10-15 दिवसासाठी बंद करून आपल्या करिअरसाठी फक्त 10-15 दिवसामध्ये काही सर्च करून काही माहिती मिळते का, कोणासोबत बोलता येते का, भागातल्या मित्रांच्या किंवा काही आपल्या समाजातले, आपल्या कुटुंबातले कोणी चांगल्या हुद्द्यावरती असणारे लोक आहेत, त्यांच्यासोबत या 10 दिवसामध्ये काही फोनवर बोलता येईल का, असा संपर्क करून आपल्याला काही आपलं करिअर निवडण्यामध्ये त्याचा काही फायदा होईल का, हे 10-15 दिवस थोडंसं काळजीपूर्वक बघावं. सगळ्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. या ग्रामीण भागामध्ये आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना एक चांगलं कम्प्युटर शिक्षण, त्यानंतर एक करिअरबाबतची मार्गदर्शन, त्यानंतर बऱ्याच स्पर्धा परीक्षा असतील किंवा तुमच्या स्पर्धा परीक्षांचे फॉर्म असतील किंवा अन्य बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, ह्या सगळ्या एक्झामसाठी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणारे संदेशजी साळवी आहेत. मी खरंच मला कौतुक आहे आणि त्यांचं मी अभिनंदनही करतो. सगळ्यांनी थोडं टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. मी इमॅजिन करतो की 15-20 वर्षापासून ते हे काम करत आहेत. म्हणजे आजची ही चांगली परिस्थिती आहे. 20 वर्षापूर्वी विद्यार्थ्यांना हे महत्त्व समजावून सांगणं, त्यांचं ॲडमिशन करणं, त्यांना करिअरबाबत किंवा त्यांच्या 10वी-12वीच्या शिक्षणामध्ये त्यांना पेपर कसा सोडवावा या बाबी समजावून सांगणं, ह्या खूप कठीण असतील असं मला जाणीव आहे याची. या सगळ्या प्रवासामध्ये आपण इथंपर्यंत पोहोचलात. आपण या थोडक्यात माझं असं मत राहील की आपण एक चांगल्या पद्धतीचं हे संपादन केलं आहे, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित गुरुजी आहेत आपले साळवी सर आहे, जे मला कुठल्याच अँगलनं रिटायर झालेत असं वाटत नाही. मी पहिल्यांदा ते रिटायर झालेत म्हटल्यावर मला शॉक बसला की रिटायर झालेत असं काय अजिबात मला वाटत नाही. त्यांच्यासारखी एनर्जी सगळ्यांना मिळो ही पण सगळ्यांना एक शुभेच्छा देतो. या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, मलाही या ठिकाणी आमंत्रित करून 4 शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्व साळवी कुटुंब, या सर्व संस्थेचे कुटुंब, सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो. माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद साहेब. साहेबांनी आपल्या अत्यंत निवडक शब्दामध्ये
तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मार्मिक उद्बोधन केलेलं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि साहेबांनी सांगताना प्लॅन ए प्लॅन बी असे अनेक प्लॅन आपल्याला तुम्हाला असायला हवे. कारण शिक्षण असं आहे की आधी शिकवणार आहे, मग परीक्षा घेणार आहे, पण तुम्हालाही जगताना शिकत असताना काही अनुभव येणार आहेत. आणि अनुभव असा शिक्षक आहे की जो आधी परीक्षा घेतो आणि मगच शिकवतो. तर आपल्यासमोर हे सगळे प्लॅन तयार असायला पाहिजेत. साहेबांनी केलेल्या गायडन्सबद्दल धन्यवाद देतो आणि आता विनंती करतो आपल्या सुयश कॉम्प्युटर संचालक सर्वांचं आभार व्यक्त करून आपल्या कार्यक्रम समारोपाकडे नेणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा आदरणीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित मान्यवर, तुम्ही विद्यार्थी मित्र, प्रथमतः इयत्ता 10वी आणि 12वी या परीक्षेमध्ये ज्यांनी उज्ज्वल यश संपादन केलं आहे त्यांचं पुन्हा एकदा पुढच्या सर्व वाटचालीसाठी या ठिकाणी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. खूप मोठी व्हा. आदरणीय व्यासपीठावरील माननीय तहसीलदार साहेब यांनी अतिशय मार्मिक शब्दामध्ये तुम्हाला करिअर मार्गदर्शन संदर्भातलं मार्गदर्शन केलं आहे. आमचा गेले अनेक वर्ष हाच उद्देश असतो की कुठले राजकीय व्यासपीठ नसतं, कुठले राजकीय लोकांना मी आमंत्रित कधी करत नाही, फक्त जे अधिकारी वर्ग आहेत त्यांनाच या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करत असतो. आणि ते आजच्या ह्या कार्यक्रमात फलित झालं असं मला खरोखर वाटतं. आदरणीय पाटील सरांनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलंय त्या पूर्ण मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्या. पुढचे 10 ते 15 दिवस तुम्हाला तुमच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्या सर्वांनी. मी ह्या कार्यक्रमाला साहेब उपस्थित राहिले आणि योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं त्यासाठी मी पुन्हा एकदा साहेबांचे आभार मानतो. त्याचबरोबर आमचे मित्र सूर्यवंशी साहेब गेले अनेक वर्ष आम्हाला ह्या मध्ये मदत करतात, विद्यार्थ्यांना मोटिवेट करतात, मार्गदर्शन करतात. MPSC UPSC सारख्या परीक्षेसाठी तुम्ही तयार व्हा अशा प्रकारचं आव्हान करतायत. त्यांच्याकडून जे काही मार्गदर्शन ते पण MPSC UPSC चे क्लासेस घेत होते यापूर्वी. तर तुमच्यापैकी कोण अशा प्रकारे तयार असेल तर आम्ही आमच्या इथून जितका आम्हाला मदत करता येईल तितकी मदत करायला आम्ही या ठिकाणी तयार आहोत. या ठिकाणी आदरणीय काजोकर साहेब, सरपंच मॅडम, विलासदादा, माझे वडील, जोशी साहेब आणि आमचे मित्र दशरप्पा साळवी या ठिकाणी उपलब्ध झाले. मी अगदी शेवट जाता जाता आमच्या पूर्ण माझे सहकाऱ्यांचं मी जरा साहेबांच्या हस्ते सत्कार करू इच्छितो. मी निमंत्रित करतो शुभम सावंत यांना. ते गेले माझे भाचे आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचे इथे ह्या पूर्ण कार्यक्रमासाठी त्यांनी मदत केली. त्याचबरोबर साक्षी सावंत यांनी कृपया या ठिकाणी यावं. पटापट या. मी साहेबांना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी प्रोत्साहित करावं. या पूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांचं सर्वांचं योगदान लाभलं. कशिश यांनी यावं. कशिश, ममता, स्नेहा, कशिश, ममता, स्नेहा. या सर्वांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. स्नेहा, शुभम सावंत, शैलेश पवार, दीपक कदम, मंगेश पागडे, सर्वांचं त्या ठिकाणी आभार आणि धन्यवाद. मी पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचे, सर्व विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी आभार मानतो. चहा पाण्याचा कार्यक्रम आहे, 1-2 मिनिटे चहा पाणी करावं आणि त्या ठिकाणी पुढे जावं. 12वीचे विद्यार्थी कोणाला काही कन्फ्युजन असेल तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना आणि कुठली माहिती पाहिजे असेल तर निश्चित संपर्क करा. तुम्हाला जे तुमचं करिअर निवडलंय त्या करिअरमध्ये काम करणारे, त्या फील्डमध्ये काम करणारे खूप एक्सपर्ट लोक आपल्या ओळखीचे भेटू शकतात. त्यांच्यासोबतही तुम्हाला संपर्क करून त्याचं माहिती घेता येईल. त्यामुळे 12वीचे जे विद्यार्थी आहेत कोणाला संपर्क करायचा असेल तर निश्चित संपर्क करा. संदेशजींकडे माझा मोबाईल नंबर आहे. कोणाचं कन्फ्युजन असेल काही तर 100% कॉन्टॅक्ट करा.
आपण विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या बॅग प्लास्टिक मुक्ती आहे, प्लास्टिक वापरायचं नाही आहे, तर अशा प्रकारे बॅग आपण प्रत्येक विद्यार्थ्याला देतोय. काही विद्यार्थ्यांनी पुढे यावं आणि मान्यवरांकडे एक एक बॅग घ्यावं. एक 7-8 विद्यार्थी कृपया यावं. एक फोटो काही विद्यार्थ्यांनी जरा पुढे या, मुलं आणि मुलींमध्ये या पटकन. एक सगळ्यांचा एकत्र फोटो काढा. एक अजून सगळ्यांचा होय. काळा नाही येते ना बघा आधी तिथे बाजूला बोल. हां पुन्हा एकदा धन्यवाद. प्रत्येकाने एक एक बॅग तुमच्या जागा आणून देतील. सर्वांनी चहा पाण्याचा कार्यक्रम आहे. चहा पाणी घ्यायचं आणि नंतर निघायचं आहे. साक्षी